स्टालिन अंकल नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षित आहे का? माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. एक वर्षाच्या लाईक सबस्क्राईब पूर्ण करण्याचं टार्गेट घेतलंय. आजचा विषय आहे, हिंदू खरंच सुरक्षित आहे का? तमिळनाडूमध्ये एक हिंदू मंदिर आहे, स्वामी ஸ்டாலின் அங்கிள் இந்த மாதிரி முருகன் கோயில் வந்து எல்லாம் இடிச்சிட்டாங்க. எங்க சாமியாச்சும் நீங்க திருப்பூர் मुरुगन स्वामी मंदिर तोडण्यात आलं. टॅलेंट सरकार एक ख्रिश्चन आहे. कारण की मला असं वाटतं तुम्ही ख्रिश्चन आहे म्हणून मंदिर तोडतात का? एखादी चर्च तोडताना मला कधी नाही दिसलं तमिळनाडूमध्ये. कारण की तिथं फक्त हिंदू होते, हिंदूंची संख्या एवढी कमी होत चालली, ख्रिश्चन समाजाची संख्या वाढत चालली. कारण की तिथे हिंदू समाज कमी होत चालले आणि ते तोडण्यात चालले. एक शाळेतली मुलगी त्या सरकारला बोलते, अंकल तुम्ही मंदिर तोडले ठीक आहे, पण जी मूर्ती आहे ती आम्हाला रिटर्न करा. कारण की ते व्हिडिओ एवढं व्हायरल होते, त्या मुलीचा विचार तरी केला पाहिजे. छोटीशी मुली आपल्या भगवानाची मूर्ती परत मागण्यासाठी त्या सरकार पुढे हात पसरवते. तर माझं एवढंच म्हणणं आहे, कधी तमिळनाडूमध्ये हिंदू संख्या कमी होत चालली आणि ख्रिश्चन समाज वाढत चालले. ह्याच्यावर कधी कानूनी कारवाई झाली का? तिथं लोकांना धर्म परिवर्तन जोरात केलं जातोय, पैसे देऊन मागल्या गोष्टी करून एवढं मोठं चर्च भांडले जातात, पण ते जो सरकार बसली ती ख्रिश्चन समाजाची सरकार. कारण की जो स्टॅलिन आहे तो ख्रिश्चन आहे. पण त्याच्या मुलाने एक स्टेटमेंट दिलेलं की हिंदू धर्म एक काय बोलतात त्याला, डेंग्यू मलेरिया सारखं पसरत चाललंय बोलतो, याला कमी करण्याची गरज आहे असं ते मुख्यमंत्रीच्या मुलाने असं बोललं होतं. कारण की हिंदू धर्मात कोणी पण हिंदू धर्माला टार्गेट करू शकतो, हा विषय एक नॉर्मल आहे. कारण की बांगलादेशमध्ये जे झालं हिंदूंसोबत, त्यांना जिवंत जाळण्यात आलं तरी हिंदू काही एकजूट झाले नाही. तर हा विषय असा आहे की ते तमिळनाडूमध्ये एक हिंदू राज्य असून, एक भारतात असून तो तमिळनाडूमध्ये मंदिर तोडण्यात आलं, तर विचार करा. तर बांगलादेशमध्ये काय तुम्ही हिंदूंना एकत्र करू शकतात आणि काय हिंदूंना तुम्ही वाचू शकतात? माझे एवढंच म्हणणं आहे, त्या मुलीचा विचार तर केला पाहिजे. स्टॅलिन सरकारने ती मूर्ती दिलं पाहिजे. मंदिर तोडण्याची गरजच का होती? कारण की एवढंच चर्च बनले, ते पण चर्च खूप चर्च बनवून ते काय बोलतात त्याला सरकारकडून परमिशन घेतली का चर्च बनवण्याच्या आधी? नाही. खूप चर्च असं आहे त्यांना फंड बाहेर देशातून विदेशातून येतात, सरकारने त्याच्यावर विचार केलाय का? तमिळनाडूमध्ये हिंदूंचा विचार करणारा कोणीच नाही मला असं वाटतं. कारण की बंगालमध्ये पण हिंदूंवर खूप अत्याचार होतो. एक हिंदूंचं घर जाळण्यात आलं, हिंदूचं घर तोडून जे सोना चांदी आणि जे पैसे त्यांनी आपल्या मुलीचं लग्नासाठी जमा केलेलं ते पैसे चोरून नेलं. काय केलं ममता सरकारने? असा विषय, जिथं हिंदू कमजोर आहे तिथं हिंदूंना कोणीच सपोर्ट करत नाही, हिंदूंवर अत्याचार वाढत जातो. एक एवढंच म्हणणं आहे की माझं एकजूट व्हावं आणि जे अत्याचार होतो ते अत्याचार बंद व्हावं. आणि जी मुलगी टॅलेंट सरकारला बोलते, विनंती करते माझी मूर्ती रिटर्न द्यावं, ते व्हिडिओ एवढं व्हायरल होतोय, मोठं न्यूज चॅनल त्या गोष्टी दाखवणार नाही. कारण की त्यांना माहिती आहे असं गोष्टी दाखवलं तर माझा काहीच फायदा नाही आहे. पण जर दुसऱ्या धर्मावर काही झालं तर मोठे हेडलाईन बनतात, मोठी न्यूज चालवली जाते. पण जर हिंदूंवर अत्याचार झाला तर कोणतीच न्यूज चालवली जात नाही. तर माझी एवढीच विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या मुलीला न्याय भेटू द्या.